खरंच मी शिक्षणाधिकारी असावं खूप, कारण मला त्यांनी लहानपणी सांभाळलं त्या शिक्षणाधिकारी होत्या. त्या अगदी माझ्यासाठी अंधेरी वयात त्या नाहीये. कोणत्याही डब्यामध्ये त्याला लाडू बनवून ठेवायच्या. जसं ड्युटीवर नाही यायच्या तसं मला त्या उचलून घेणार आणि मी त्यांच्या चांगल्या खांद्यावर लहानची मोठी झाली. माझं जे बालपण गेलं खरं तर माझ्या आई वडिलांचे खूप मोठे संस्कार आहेत की आपल्या संस्थेचा मेन उद्देश आहे आरोग्य, संस्कार आणि शिबिर. आजच्या दोन्ही आपल्या गेस्टनी दोन्ही विषय हाताळलेले आहेत. पहा, डॉक्टर साहेबांनी आरोग्याचा घेतला आहे आणि सरांनी संस्काराचा घेतलेला आहे. लहानपणी खरंच खूप इच्छा होती की शिक्षणाधिकारी असेल. माझ्या आईने मी 7वीत असताना मी डीएड झाल्यानंतर 15 ऑगस्ट मी कोणती साडी घालणार आहे याची खरेदी मी 7वीत असताना माझ्या आई वडिलांनी केली. म्हणजे एक लॉंग टर्मचं विजन आई वडिलांनी, म्हणजे यातून आपलं खूप शिकण्यासारखं आहे की आपले लहान वयातच म्हणजे मुलं लहान आहेत त्याच वेळेस आपण मुलांचं विजन ठरवलं पाहिजे. अर्थात त्यांना जे करायचं ते करणार आहे, पण एक मोठं विजन देण्याचं काम आपण आई वडिलांनी पालकांनी करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, 12वीचे मार्क्स मिळाल्यानंतर मग पुढे पाहूया, पण मोठं विजन देणं हे आपलं पालकांचं कर्तव्य आहे. आणि खरोखर मी ते स्वप्न मुलांमध्ये पाहतीये की मी जरी नाही शिक्षणाधिकारी झाले तरी माझा एक जरी स्टुडंट शिक्षणाधिकारी झाला तरी माझं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय अशी मी श्रद्धांनी प्रार्थना करते. आणि दोन्ही वक्त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांचं मनोगत व्यक्त केलं. एरंडे सरांनी खूप छान कार्यक्रमाला शोभा वाढवली कार्यक्रमाची, आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा. आता आपण एक छोटासा डेमो पाहणार आहोत. मुलांची ओरल समजणार काय आहे अबेकस 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 सकाळी 10 वाजल्यापासून चाललंय, बरोबर ना? तर ज्यांनी